नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. कालच एक बातमी ऐकली. ती बातमी म्हणजे विशाळगडाच्या त्या सगळ्या अनधिकृत बांधकामांच्या कारवाईची. तिथं आता बांधकामांवरती कारवाई केली जाते. किती बांधकामं होती, काय अनधिकृत आहेत, कशी आहेत, कुठली ती सगळी त्या जिल्हा प्रशासनाने काय करायचं ते केलं आणि ते तोडायची कारवाई केली. तशीच कारवाई सिंहगडावरती देखील झाली. आता ती सिंहगडावरची कारवाई आहे ती इथल्या अनधिकृत दुकानदारांची. कारण मी तिथे गेलो, मला माहिती आहे तिथं काय सगळ्या त्या हॉटेल आणि या सगळ्या गोष्टी चालू होत्या, ते सगळ्या तोडण्यात आल्या. पण विशाळगडाचा मुद्दा हा इतका महत्त्वाचा का आहे? कारण जी काही मागे ज्या काही गोष्टी घडल्या त्या गोष्टी आधी नीट समजून घेतल्या पाहिजेत की नक्की काय तिथं घडलं. एक बाजू झाली सांगितली जाते मीडियावाल्यांकडून, जे लेफ्टिस्ट आहेत, जे सेक्युलरवादी आहेत. कारण बघा, मीडियावाल्यांमध्ये पण ही सगळी लोकं पेरलेली त्यांनी बरोबर. हे जसे म्हणतात ना मोदीचे गोदी चॅनल, तसे या बाकीच्यांचे पण चॅनल आहेत, एवढं लक्षात ठेवा. आणि मग यांना काय दाखवायचं आणि कसं दाखवायचं हे बरोबर त्यांना पाहिजे ते दाखवतात. त्या विशाळगडावरती आपली जेव्हा सगळे ते मोर्चासाठी म्हणून सगळे तरुण गेले होते, त्यातले काही जे आपले संघटनामधली सगळी लोकं जे वरती गेली, त्यांना सगळ्यात पहिल्यांदा वरती त्यांच्यावरती दगडफेक आणि हल्ले करण्यात आले. हे सगळे लपून बसले होते त्या मदरशांमध्ये आणि या सगळ्या त्या आजूबाजूच्या घरांमध्ये. तिथनं अचानकपणे त्यांच्यावर हे केलं. ती सगळी पोरं खाली धावत आली पायथ्याला आणि तिथं आल्यानंतर त्या गजापुराच्या त्या आसपास तिथं ती सगळ्या गोष्टी घडल्या. आता त्याचा उद्रेक होणार ना, का करायचा नाही? आम्ही गांधीजी नाही होत की आमच्या एक कानाखाली मारली तर आम्ही दुसरा गाल पुढे करू. आम्ही तसलं नाही करणार. आमच्या एक कानाखाली पडली तर आम्ही 4-5 पुढच्याला टेकवून देऊ. अभिमानानं सांगतो आम्ही. काय त्याच्यात काय एवढी काय मोठी गोष्ट? तुम्ही वार केल्यानंतर आम्ही त्याचा प्रतिवार करायचा नाही असं समजू नका. हा प्रश्न हा कायद्याचा आहे, हा प्रश्न नियमांचा आहे आणि जो नियमांचं उल्लंघन करेल त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. मग या विशाळगडावरती असलेली अतिक्रमणं किंवा ते सगळं जे मदरसान जे काही हिरवीकरण त्या विशाळगडाचं करायचं या लोकांनी धरलं आहे, त्या सगळ्यावरती बोलायचं नाही, त्या सगळ्याला हात नाही घालायचा. तुम्हाला फक्त बोंबलत ठेवायचं. कुठला तरी रेहान बाबाचा दर्गा, तुम्ही जत्रा भरवणार, उरूस भरवणार, तिथं कोंबडी बकरी काय काय कापणार, काय साला नंगा नाच नाचवलाय त्या गडावरती, छत्रपतींच्या गडांवरती. आणि ते पोचले कसे? मी म्हटलं ना, ह्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये ही सगळी लोकं वाळू सिमेंट सगळ्या गोष्टी पोचल्या. अरे रायगडाच्या नंदीला मस्तक लावलं तर ते पुरातत्व खात्याला एवढं झोंबलं. एखादा दगड हटवायचा म्हटलं तर त्या खात्याशिवाय म्हणतात जा त्या मुंबईवरनं परमिशन आणा. आम्ही कधी व्हिडिओ करायला गेलो तर आम्हाला सांगतात ते पुरातत्व खात्याची परमिशन आहे, ती सुरळी करून सालं त्यांच्यात घातली पाहिजे एक दिवशी त्या पुरातत्व खात्याच्या. साले बेकार कुठली फालतूक संघटना काय ते पुरातत्व खातं काढलंय नुसते नावापुरतं. 4-5 कागदपत्र काहीतरी लिहायची, त्या ऑफिसमध्ये बसायचं, पाट्या फक्त निहून लावायच्या, पुरातत्व खात्याच्या परवानगीशिवाय इथं काय करू नये, बस एवढंच. यांचा धंदा काय दुसरा? रायगड उभा करतायत. कधीपासून पुरातत्व खात्याची स्थापना बघा कधी आहे, तिथपासून अजून रायगड उभा करतायत. दरवर्षी 100-100 कोटी त्या रायगड प्राधिकरण समितीकडे जातात. ते कुठं जातात, त्याला कशात घालतात, कुठल्या दगड काढतात लावतात माहितीच नाही आहे काही. अजून आमचा रायगड उभाच राहतोय. या सगळ्या गोष्टी असताना त्या विशाळगडावरती हे सगळं गेलं कसं? हा सगळ्यात पहिला प्रश्न, महत्त्वाचा प्रश्न. आणि हे सगळं होत असताना पुरातत्व खातं काय शांत होतं? याचा अर्थ कोणी ना कोणीतरी ह्यांना हात लावते, चालवते. ते आपल्या संभाजी छत्रपतींचे वडील खासदार तिथले काँग्रेसचे लगेच गेले. लगेच त्यांना अश्रू अनावर झाले. तिथं जे काही घडलं घाबरले अगदी, अत्यंत त्यांना भीती वाटायला लागली. काय झालं माझ्या मुसलमान भावांवरती, आमच्या अन्याय अत्याचार झाला. लगेच घाबरले. कारण त्यांचं मतदान आहे, त्यांना माहिती आहे जावंच लागणार. आपल्या पक्षाची भूमिकाच ती आहे मुसलमानांसोबत राहण्याची. मग ते चुकीची असो किंवा कसे असो, बरोबर गेले तिथं लगेच. पण बाकी दिसलं नाही त्यांना की कसे बाबा हे छत्रपतींच्या गडांवरती आपण त्यांचे वंशज आहोत, त्या गडावरती असं कसं काय गेलं, हे चुकीचं आहे, त्याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. ते नाही दिसलं त्यांना. नाही ते त्यांना दिसणारच नाही. ते तर या काँग्रेसी लोकांना दिसणार नाही. अरे हे उभेच याच्यावर राहिले. त्यांचा पक्षाची धोरणं, हे पक्षच या सगळ्या गोष्टींवरती उभा राहिला आहे. त्या पक्षानं, त्या पक्षाच्या भूमिका आणि त्या सगळ्या लोकांची जी काही विचारसरणी आहे ना, ते आपल्याला काही माहीत नाही असं समजू नका. सध्या नरेंद्र मोदींनी हे सगळं हिंदुत्वाचं वातावरण फिरल्यामुळे जरा दबून आहेत. हे जर कधी गेलं ना, बघा कशा परत मुंड्यावर काढतील ही लोक. हे सापासारखे आहेत, सापासारखे. हे कधीही तुम्हाला फणा काढून तुमच्यावरती वार करतील. पण विशाळगडाचं अतिक्रमण आता हटायला लागलंय. या हिंदुत्ववादी सरकारानं ते हातात घेतलंय. पण माझे काही प्रश्न आहेत म्हणून मी व्हिडिओ बनवतोय, खास करून व्हिडिओ बनवतोय. तो प्रश्न हा की जर तिथले अतिक्रमण हटतायत तर सरकार किंवा तिथलं पुरातत्व खातं किंवा जिल्हा प्रशासन याची त्यांनी हमी द्यावी की याच्यापुढे एकही दगड तिथं रचला जाणार नाही. ज्यांनी जर असं काही जर असेल की बाबा आता आम्ही तोडून टाकू, मग पुढं बघता येईल 2-3 वर्षानंतर परत बांधायला घ्या हातात, चालणार नाही. त्या गडावरची जेवढी वस्ती आहे, खाली कुठेही जागा द्या त्यांना, कुठेही जागा द्या.
त्याच गडावर नाही, प्रत्येक छत्रपतींच्या गडांवरची राहणारी वस्ती मानवी वस्त्या, त्यांना खाली कुठेतरी जागा द्या आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी करा. गडावरती कोणतेही अतिक्रमण नको. कारण एखादा व्यक्ती गडावरती एखादा राहण्यासाठी गेला की तो एकाचे 10 होणार येणाऱ्या पिढ्यांमध्ये आणि त्या गडाला गाव करून टाकणार, हे त्यांचा स्वतःचं मालमत्ता समजून टाकणार. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्या विशाळगडाला जो काही पूल बांधायचा जो काही तो चाललाय ना, ब्रिज कुठनं बांधतायत की अजून काय काय चालू आहे, मी आज मागे काहीतरी बातम्या ऐकल्या सगळ्या गोष्टी, याच्यावरती तात्काळ थांबवावी हे सगळं बांधकाम आणि तिथल्या सगळ्या लोकांना स्थलांतरित करावं. कारण हा विषय तुम्हाला वाटतोय तेवढा छोटा नाही आहे. हाच फक्त गड नाही, विशाळगड असे कित्येक गड या जिहाद्यांनी स्वतःच्या हातात घेतलेत आणि सगळे आपली नावानं सगळ्या गोष्टी सांगत सुटतायत. ते सगळेच जमीनदोस्त करून टाका, एकही तिथं राहता कामा नये, एकही. आणि जर असं नसेल होत तर मग रायगडाच्या नंदीला जर लावलेलं मस्तक्या पुरातत्व खात्यानं काढलं ना, तर हात पाय छाटून ठेवण्याची हिंमत आहे आमच्या सगळ्या हिंदू लोकांमध्ये. एवढं लक्षात ठेवा, आम्ही छत्रपतींचे मावळे शांत आहोत तोपर्यंत शांत आहोत, कायदा बिदा मानतो तोपर्यंत मानतो. पण ज्या दिवशी आमच्यात जर लागाल आमच्यावर उडायला, तर आम्ही ते सहन करणार नाही आणि ते सहन केलं जाणार नाही. हे जे वळवळ करतायत ना हे बाकीचे, आम्ही दर्गे बांधून काय काय करून आमचा सगळ्या नारा देऊन नाराई तकबीर लावू, या गोष्टी छत्रपतींच्या गडावर चालणार नाहीत. एवढं फक्त व्यवस्थित आणि कान खोलून सर्वांनी लक्षात ठेवा. आणि जे काही सरकार करते ना, पूर्णपणे हे 94 तोडली, 96 तोडली, 100 ठेवली असलं नाही, सकट सगळं तोडून टाका. सगळंच अनधिकृत आहे, सगळंच अनधिकृत आहे. तिथं काही अधिकृत नाही आहे, तिथं सगळी राहणारी लोक पण अनधिकृत आहेत. सगळ्या गडांचं एकनाथ शिंदे साहेबांना आव्हान करतो, देवेंद्र फडणवीसांना देखील सांगतो की सगळ्या गडांचं ऑडिट एकदा करा. गडावरती कोण राहतंय, कधीपासून राहतंय, किती नवीन लोक येतात, किती सगळ्या ज्या ऑडिट असतं ना एक प्रशासनाकडे, त्या सगळ्या गोष्टी समित्या लावून काढा आणि सगळे गड मुक्त करा. फक्त स्टंटबाजी नकोत. आम्ही हिंदुत्ववादी सरकार म्हणून आम्ही 94 पाडली, 96 पाडली, 10 तशीच ठेवली. आता 10ची 94 व्हायला वेळ लागेल का? परत ते होणारच आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी असतील तर त्या समूळ एकदाच नष्ट करा, पुन्हा दिसता कामा नये. आणि आमच्या छत्रपतींचा रायगड आणि गड किल्ले पुन्हा नव्यानं आणि ताकदीनं उभे करा. एवढंच मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे. कारण विशाळगड हा एकटाच या हिरव्या सावटात नाही, तर असे कित्येक छत्रपतींचे गड आज संपूर्णपणे या हिरव्या सावटानं गिळंकृत करून टाकलेत, पूर्णपणे यांच्या हातामध्ये गेलेत. यांनी पूर्णपणे त्याचं इस्लामीकरण करून टाकले. हे सांगतात 350 वर्षापूर्वी आमचे पूर्वज इथे होते तिथे होते, मग आमचे कुठे होते? गडाच्या पायथ्याशी. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी एक लक्षात ठेवायचं. छत्रपतींच्या कोणत्याही गडकिल्ल्यांवरती असली कोणतीही गोष्ट सहन केली जाणार नाही. आणि प्रशासनाने जर याकडे दुर्लक्ष केलं तर मग त्यांची जागा पण आपण दाखवून देऊ. आणि निवडून दिलेले जे कोणी मंत्री संत्रीन जे सगळे बसलेत ना सत्तेत, त्यांनी देखील याची काळजी घ्यावी. आणि आता 5 वर्षानंतर पुन्हा इलेक्शन येईल, पुन्हा निवडणुका येईल आणि जसं बोट तुमच्या चिन्हावर गेलं तसं तुमच्या विरोधात देखील जायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही आहोत. एवढं फक्त लक्षात ठेवावं. आणि विशाळगडच नाही, सगळे गड किल्ले आम्हाला मुक्त हवेत.